श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता पची डॅडू इथं भाजीला गेले होते आणि येताना हे कलिंगड वगैरे घेऊन आले होते. ते आम्ही पहिल्यांदा आल्या कलिंगड धुतलं आणि पहिलं कट वगैरे करून घेतलं आणि मी इथं दाखवत होती, कारण ते थोडं पांढरं वगैरे होतं आणि थोडं चवीला गोड पण कमी होतं. पण ते आल्या पहिल्यांदा कट करून घेतलं आणि मग आम्ही लगेच खाल्लं. आणि त्याच्यानंतर जी भाजी वगैरे काय आणली होती ना, ती साफ करायलाही काढली. आणि हे सर्व साहित्य जास्त कोथिंबीर वगैरे घेऊन आले होते, कारण उद्या मला चटणी बनवायची होती, त्यामुळे हे सर्व साहित्य घेऊन आले होते. त्यामुळे हे सर्व भाजी वगैरे काढून ठेवली आणि मेथीची भाजी आणली होती, ती लगेचच साफ करून घेतली आणि लवकरच स्वयंपाक बनवायला सुरुवात केली. कारण रात्रीच सर्व मला मसाले भाजून वगैरे ठेवायचे होते, कारण सकाळीच उद्या मला 7-7:30लाच चटणी बनवायला द्यायची होती. त्यामुळे एवढं सकाळीच काय होणार नाही, कारण स्वामी माझ्यासोबत उठला तर मग काहीच कामं होणार नाही. त्यामुळे सर्व तयारी रात्रीच करून मला ठेवायची होती. मी स्वयंपाक बनवत होती तोपर्यंत पचे डॅडूने इथे कांदे वगैरे सोलून ठेवलेत, म्हणजे नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर लगेचच कट वगैरे करून नंतर शिजवायला वगैरे ठेवता येतील, त्यासाठी पचे डॅडू इथं कांदा चिरत होती. आणि इथं ही लहान मुलं बघा, जशी इथं काय खायलाच बसली आहे तशी इथं सर्वजणांना भरजे डॅडूंच्या गोल बसली होती. आम्ही तर इथं आलं चिरण्यासाठी बसलो होतो, पण मुलं एकदम छान कडेलाच बसली होती. मोबाईलसाठी ही सर्वजण एकत्र अशी बसली होती. त्यानंतर मग जेवण वगैरे करून घेतलं, भांडी वगैरे सर्व आज लवकरच आवरून घेतल्यानंतर मग हे मसाले वगैरे भाजायचे होते ना, ते भाजून घ्यायला घेतलं. कारण मसाले वगैरे भाजायला बराच वेळ लागतो आणि त्याच्यापेक्षा कांदा भाजायला जास्त वेळ लागतो. इथे 3.5 किलो कांदा कट केला होता. सर्व हे परजे डॅडूनीच कट करून दिलं होतं. आणि खोबरं पण ह्या विकीस आणायला विसरले होते, त्यामुळे तेही कट करून थोडं मिक्सरला बारीक केलं आणि त्यानंतर मगच भाजलं. परची डॅड कामाला जायच्या अगोदर ना त्यांनी मला कांदा आणि खोबरं वगैरे बारीक करून वगैरे दिलं होतं. आणि जसे परचे डॅडूंचा टाईम झाला ते तसे कामाला गेले. त्यानंतर स्वामी खाली राहायला तयारच नव्हता, कारण बराच वेळ खाली खेळला होता. त्यानंतर मलाच त्याला सर्व उचलून घेऊनच सर्व करावं लागलं, कारण खाली ठेवल्यानंतर रडत होता. आणि आता बराच वेळ रात्र झाली होती आणि रात्री एवढा लेटने उठल्यावर ओरडल्यावर बाकीच्यांना उगाच त्रास नको शेजाऱ्यांना, म्हणून त्याला उचलूनच घेऊन सर्व कामं वगैरे करत होती. इथं मिरच्या साफ करून ठेवल्या होत्या आणि मीठही बाकी सर्व तयारी करून ठेवली होती. फक्त मसाले इथं भाजायचे शिल्लक राहिले होते. आणि इथे कांदा वगैरे ना, बाकीचे सर्व मसाले लवकर भाजून होतात, पण कांदा इथे भाजण्यासाठी ना बराच वेळ लागतो. आणि साधारण 1-1.5 तास तर मला हे कांदा भाजायला लागला होता. आणि मी दोन्ही भांड्यांमध्ये नंतर भाजायला घेतला, पण बराच वेळ लागला होता. स्वामीला घेऊन एवढं करायचं म्हणजे ना मला खूपच कंटाळा आला होता, पण काही पर्याय नव्हता. त्यामुळे इथं वर्षभराची तयारी चालली होती.